कंपल्सरी चेस नाही आहे. सेमीफायनल आणि फायनल मध्ये कंपल्सरी चेस नाही आहे. जर सामना टाय झाला, अनिर्णित राहिला तर सुपर ओव्हर घेऊन सामन्याचा निर्णय घेण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. लगेचच सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी विनोद, फलंदाज राजेश जगताप पहिला चेंडू घेऊन. प्रथम चेंडू सुंदर असा कट शॉट मारून राजेश जगताप यांनी एक धाव चोरलेली आहे. एक चेंडू एक धाव. उत्कृष्ट असा लेग स्पिन करताना विनोद, तेवढाच उत्कृष्ट असा कट शॉट राजेश जगताप यांच्यातर्फे. दुसरा चेंडू उत्कृष्ट असा टॅप शॉट नरेंद्र थोरबोले यांनी तो खेळला आहे आणि दुसरी रन चोरलेली आहे. अंपायरचा निर्णय नॉट आउट. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. दीक्षांत हे राजेश जगताप यांचे रनर आहेत. काल खेळताना त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. एक धाव. 2 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाज योगेश सुर्वे, गोलंदाज विनोद. उत्कृष्ट असा कट शॉट आणि तेवढाच उत्कृष्ट एक धाव चोरलेली आहे योगेश सुर्वे यांनी. 2 चेंडू 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू. शिंदे मामा 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू घेऊन येत विनोद, फलंदाजीसाठी राजेश आणि वाईट बॉल. 4 धावा 3 चेंडू. एक अतिरिक्त धाव रॉयल स्मॅशर संघाला मिळालेली आहे. 3 चेंडू 4 धावा. आपले लाईव्ह कॅमेरा टीमचे देखील खूप खूप आभार. असे सुंदर सामने चॅनलवर ब्रॉडकास्ट करण्यासाठी. बॉलर जागा बदलून आणि थोडक्यात वाचलेले आहेत राजेश जगताप. साईड चेंज केली, त्याचा फायदा बॉलरला झालेला दिसतोय. 4 चेंडू नंतर 4 धावा. नागरिकांना विनंती असेल की त्यांनी रहदारीसाठी डी विंगचा मार्ग वापरावा. सामने लवकर संपवायचे आहेत. लवकरात लवकर थोडं आजचा दिवस सहकार्य करावं. हा ठीक आहे. महिला चालल्या आहेत बाजूनी, त्यांना जायला जागा करून द्यावी आणि थोडा वेळ खेळ थांबवावा. खेळाला सुरुवात करायची आहे. 4 चेंडू 4 धावा. राजेश जगताप, गोलंदाजीसाठी विनोद. सुंदर असा कट शॉट, पुन्हा एक डिक्लेअर. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना राजेश जगताप. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू घेऊन विनोद आणि डॉट बॉल. रनआउट करण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न सचिन यांच्याकडून. 1 ओव्हर नंतर 5 धावा. संघाचा स्कोर आहे रॉयल स्मॅशर संघाचा स्कोर आहे 1 ओव्हर 5 धावा. एकही गडी बाद नाही. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना राजेश जगताप. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत संघाचे कर्णधार सोनू सय्यद. पहिला बॉल. योगेश सुर्वे यांचा पुढे जाऊन फटका मारण्याच्या नादात ते यष्टीचीत झालेले आहेत. रॉयल स्मॅशर संघाचा पहिला गडी बाद झालेला आहे. एक चेंडू 5 धावा. कर्णधार सोनू सय्यद यांनी त्यांच्या पहिल्याच चेंडूवर योगेश सुर्वे यांचा विकेट घेतला आहे. फलंदाजीसाठी येत आहेत दीक्षांत, ऑक्शन प्लेयर दीक्षांत.
आपल्या झालेल्या ऑप्शन मध्ये सर्वात महागडा असा खेळाडू दीक्षांत आता फलंदाजीसाठी आलेला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला राजेश जगताप यांचे रनर बदलले आहेत. गजानन मनगुतकर गांधी टोपी घालून. गोलंदाजीसाठी सोनू सय्यद. पहिल्या चेंडूवर त्यांनी एक विकेट घेतलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन सुंदर अशी बॉलिंग. 2 चेंडू 5 धावा. तिसऱ्या चेंडूवर एक उत्कृष्ट असा टॅप आणि बॉल सीमा रेषेच्या पार, पण धाव एकच भेटेल. 6 धावा. 3 चेंडू नंतर 6 धावा. पंचांना विनंती असेल दुसरा नवीन चेंडू द्यावा. तीन चेंडू 6 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना सोनू सय्यद त्यांच्या 3 चेंडू मध्ये त्यांनी एकच धाव अजून दिलेली आहे. फलंदाजीसाठी दीक्षांत आणि गजानन मनगुतकर यांनी एक चांगली धाव चोरली आहे. 4 चेंडू 10 धावा 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. 2 मिनिटं थांबायचं आहे. बॉल आलेला आहे. तो बॉल आलेला आहे. नवीन बॉल जमा करा. बॉलर नवीन बॉल जमा करा. जुना बॉल आलेला आहे आपला. इकडे दे, इकडे दे फेक फेक दे ऊपर दे. 4 चेंडू 7 धावा. दुसरी ओव्हर चालू आहे. फलंदाजीसाठी राजेश जगताप. उत्कृष्ट असा फटका आणि त्यावर एक धाव चोरण्यात यश आलेलं आहे त्यांना. 5 चेंडू 8 धावा. सोनू सय्यद यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिले 3 चेंडू त्यांनी अतिशय सुंदर असे टाकले होते. त्यानंतर प्रत्येक चेंडूवर एक धाव घेण्यात रॉयल स्मॅशर संघाला यश आलेलं आहे आणि 8 धावा त्यांच्या झालेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 8 धावा. एक गडी बाद आणि डॉट बॉल. अतिशय सुंदर असा डॉट बॉल. 2 ओव्हर नंतर धावफलक आहे 8 आणि एक गडी बाद. दुसरी सेमीफायनल आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत अमित तेगनाळे. अतिशय उत्कृष्ट असे बॉक्स क्रिकेटचे ते बॉलर आहेत. राईट आर्म फास्ट आर्म बॉलर राजेश जगताप विरुद्ध अमित तेगनाळे. उत्कृष्ट अशा धावा चोरताना गजानन मनगुतकर. 1 चेंडू 9 धाव. कावेश येडके फिल्डिंग साठी स्क्वेअर लेग वर. स्क्वेअर ऑफला धरू. दीक्षांत फलंदाजीसाठी दीक्षांत. उत्कृष्ट असा फटका आणि तेवढीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अमित टेगनाळे यांच्यातर्फे. 2 चेंडू नंतर धाव संख्या आहे 9. एक गडी बाद. तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू झालेले आहेत. दीक्षांत फलंदाजी करताना सुंदर असा फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण सोनू आणि नरेंद्र यांच्या जोडीकडून. 3 चेंडू नंतर धाव संख्या 10. राजेश जगताप स्ट्राईक एंडला. अमित टेगनाळे विरुद्ध राजेश जगताप आणि व्हाईट बॉल. धाव संख्या 10. धाव संख्या 11. 3 चेंडू. पाणी खोल ना. धाव संख्या 11. 3 चेंडू नंतर उत्कृष्ट असा फटका पण बाउंड्री लाईनवर अनिकेत यांनी तो अडवला आहे. 4 चेंडू 12 धावा. तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल राहिलेले आहेत. फलंदाजीसाठी दीक्षांत. उत्कृष्ट अशी भागीदारी चालू आहे. ओ जोरदार असा शॉट आणि जोरदार तेवढाच क्षेत्ररक्षण विनोद यांच्यातर्फे. जोरदार
असा प्रहार केला होता दीक्षांत यांनी, पण जिद्दीने हा विनोद यांनी तो बॉल अडवला आहे. 13 धावा, शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा. राजेश जगताप फलंदाजीसाठी. शेवटच्या चेंडूवर 1 धाव, 14 धावा. 3 ओव्हर नंतर 14 धावा. आणि रॉयल स्मॅशर संघाचा धावफलक आहे 14 धावा, 1 गडी बाद. 3 ओव्हर समाप्त. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत अनिल गुडील आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला आहेत राजेश जगताप. दुसऱ्या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर. पहिल्या चेंडूवर 1 धाव चोरण्यात राजेश जगताप यांना यश. 15 धावा, 1 चेंडू, 15 धावा. शेवटचे 5 चेंडू बाकी. गोलंदाजीसाठी अनिल गुडील. नो बॉल आणि बॉल सीमारेषेच्या पार. 1 रन डिक्लेअर साठी. स्कोअर बोर्ड आहे 17, 1 चेंडू, 17 धाव. शेवटचे 5 चेंडू बाकी. रॉयल स्मॅशर संघ उत्कृष्ट अशी जोरदार फटकेबाजी करताना दीक्षांत. आप्पा दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न. 2 चेंडू, 18 धावा. 2 चेंडू, 18 धावा. उत्कृष्ट असा फटका पण समोरच्या बॅट्समनला लागला, त्यामुळे बहुतेक त्यांचा चौकार अडला आहे. उत्कृष्ट असा फटका मारलेला राजेश जगताप यांनी. 3 चेंडू नंतर धावसंख्या आहे 9, 1 गडी बाद. रॉयल स्मॅशर संघ 19 सॉरी. उत्कृष्ट असा पुन्हा एक फटका आणि तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण सोनू सय्यद कर्णधार यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सोनू सय्यद यांच्याकडून. 4 चेंडू नंतर धावसंख्या 20. शेवटचे 2 चेंडू बाकी. हा चौकार वाचून त्यांनी खूप चांगला आपल्या संघाचे 3 रन वाचवलेले आहेत. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पण एसटी बाद. राजेश जगताप बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू. रॉयल स्मॅशर संघाचे 20 रन झालेले आहेत. शेवटच्या चेंडूवर कर्णधार स्वतः बाबू परब फलंदाजीसाठी उतरले आहेत आणि गोलंदाजीसाठी शेवटचा चेंडू घेऊन आपला अनिल गुडील येत आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि तेवढी सुंदर फलंदाजी आपल्याला या सेमीफायनल मध्ये पाहायला मिळालेली आहे. शेवटचा चेंडू बाबू परब विरुद्ध अनिल गुडील. शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्यासाठी गेले. पुन्हा एकदा स्टंबात अंकुश परब. 0 धावांवर बाद झालेले आहेत. रॉयल स्मॅशर संघाने 20 धावा केलेल्या आहेत. इलाइट 11 संघाला विजयासाठी 21 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि तेवढी सुंदर गोलंदाजी संघांमार्फत होत आहे. नवीन चॅलेंज घेत आहेत की मी एकटाच सगळे रन मारू शकतो. दोन्ही संघ आपली स्ट्रॅटेजी ठरवताना इलाइट 11 संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 21 धावांची गरज 4 ओव्हर मध्ये. तर त्यांना या लक्ष्यापासून रोखण्यासाठी रॉयल स्मॅशर संघ सज्ज झालेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की फायर ब्लेझर्स या अतिशय बलाढ्य अशा संघाबरोबर फायनल मध्ये कोणता संघ पोहोचणार आहे त्याची आपल्या प्रेक्षकांनी थोडी वाट बघायची आहे. लवकरच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती, फलंदाजीसाठी आता इलाइट 11 आणि गोलंदाजीसाठी रॉयल स्मॅशर संघ. दिगंबर पाचरे स्वागत. बालवीर सेवा मंडळ अध्यक्ष दिगंबर पाचरे यांना स्टेज कडे यायची विनंती. त्यांचे
हार्दिक स्वागत. बालवीर सेवा मंडळ दिगंबर पाचरे यांनी स्टेज जवळ यावे. सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला यानंतर फायनलचा सामना खेळायचा आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. विजयासाठी इलाइट 11 संघाला 11 धावांची गरज. फलंदाजीसाठी 21 धावां. आणि फलंदाजीसाठी ओपनिंगला स्ट्रायकर एंडवर नरेंद्र थोरबोले आणि दुसरीकडे अमित टेगनाळे फलंदाजीसाठी उतरलेले आहेत व पहिली ओव्हर घेऊन आलेले आहेत राजेश जगताप. काल अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली होती. रॉयल स्मॅशर संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पहिली ओव्हर घेऊन राजेश जगताप, स्ट्रायकर एंडला नरेंद्र थोरबोले. विजयासाठी 21 धावांची गरज. 21. खेळाडूंना विनंती आहे कोणी कम्प्युटर जवळ उभं राहू नये. सर्वांनी आणि खेळपट्टीवर कोणत्याही खेळाडूंनी क्षेत्ररक्षणासाठी अडचण होईल याची दक्षता घ्यावी. पहिला चेंडू पहिला गडी बाद. अमित टेगनाळे बाद झालेले आहेत. अमित टेगनाळे हे बॅट्समन म्हणून रिव्ह्यूची मागणी करत आहेत. सगळ्यांना विनंती आहे कम्प्युटर फक्त पंच जातील. कम्प्युटर जवळ इतर कोणी जायचं नाही आहे. पंचांनी आउटचा निर्णय दिलेला आहे. त्याला चॅलेंज केलेला आहे अमित टेगनाळे यांनी. रिव्ह्यू साठी रनआउट साठी रिचेक करत आहेत. पहिल्याच चेंडूवर रनआउटची संभावना. संघाला 21 धावांची गरज आहे. अतिशय उत्कृष्ट असा हा सामना. कालपासूनच अतिशय उत्कृष्ट सामने आपल्या इथे होत आहेत आणि या सामन्यांसाठी विशेष म्हणून मी आपले जे स्पॉन्सर आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यामध्ये नैनी लिलारे, एरोला फॅशन, संदीप हुडगी साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, RK इंटरनेट केबल, राज पाटील, किरण दादा मानकर, सलीम भाई शेख, सुधीर खातू साहेब, संदेश दादा पलंगे, ईश्वर पोटे, उमेश म्हस्के, मनोहर काळभोर, चंद्रकांत मनगर, विवेक भाई, टॉप 10 इलेक्ट्रॉनिक्स कुर्ला वेस्ट, या सर्वांचे खूप खूप आभार. अंपायरचा निर्णय 1 रन, विकेट नाही. पहिला हात लागलेला आहे त्यामुळे नॉट आउट देण्यात आलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. कोणीही पंचांशी वाद घालायचा नाही. 1 चेंडू 1 धाव. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना अमित टेगनाळे. दुसरा चेंडू उत्कृष्ट असा किपिंग बाबू परब कर्णधार यांनी केलेली आहे. 2 चेंडू 1 रन. 3 चेंडू 2 धावा. 3 बॉल 2 रन. चौथ्या चेंडूवर नरेंद्र थोरबोले आणि आनंद यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 4 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट असा षटकार. चौकार मारण्याच्या नादात षटकार मारून त्यांनी आपली विकेट गमावली आहे. नरेंद्र थोरबोले तसे ते आक्रमक खेळाडू आहेत. त्याच आक्रमकतेने बाद झालेले आहेत. राजेश जगताप यांची सुंदर अशी गोलंदाजी. 5 बॉल मध्ये त्यांनी अवघे 2 रन दिलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना राजेश जगताप. फलंदाजीसाठी संघाचे कर्णधार सोनू सय्यद आलेले आहेत. नागरिकांना विनंती आहे लवकर खेळपट्टी रिकामी करायची आहे. खेळाडूंना व्यत्यय येईल याची दक्षता घ्यायची आहे. शेवटचा चेंडू फलंदाजीसाठी सोनू सय्यद कर्णधार. पहिला बॉल
एक धाव चोरलेली आहे सोनू सय्यद यांनी अतिशय सुंदर अशी. 3 धावा 1 ओव्हर नंतर, 3 धावा 1 गडी बाद. पंचांशी वाद घालायचा नाहीये, पंचांशी वाद घालायचा नाहीये. संघाने कर्जदारांनी काळजी घ्यायची. पंचांशी वाद कोणीही घालणार नाही. तुम्हाला अडचण असेल तर रिव्ह्यू घ्या. आणि रिव्ह्यू झालेला असेल, रिव्ह्यू झालाय काय? रिव्ह्यू सक्सेस झाला होता का? बापचा ना बाप. तेच बापू स्टंपिंग रे, मी उलटे बोलतो. हॅलो, किती? 4 धावा 2 चेंडू नंतर, आणि तिसऱ्या चेंडूवरचा निर्णय आता तिसऱ्या अंपायर कडे गेलेला आहे. नाही नाही, तो कट लागली रन आहे. खेळाडूंना विनंती आहे, कोणी कम्प्युटरच्या जवळ जाऊ नये. तिथे फक्त पंच जाऊन जो काय तो निर्णय चेक करून योग्य तो निर्णय देतील. पंचांनी चेक करून झालेला आहे, थोड्याच वेळात त्यांचा निर्णय ते सांगतील. 1 रन डिक्लेअर, 1 रन डिक्लेअर. रिव्ह्यू सक्सेसफुल. 3 चेंडू नंतर 5 धावा. संघाची धावसंख्या 5 धावा 2 गडी बाद. विजयासाठी आणखी 16 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. खेळाडूंना विनंती, इतरही प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडूंना अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. आपला चौथा चेंडू घेऊन येत आहेत दीक्षांत. फलंदाजीसाठी सचिन, लेफ्ट आर्म बॉलर. 1 रन चोरलेली आहे. लाईनच्या मागे उभा राहा. सगळ्यांना विनंती आहे, ग्राउंड मध्ये कोणी येणार नाही. 4 चेंडू नंतर 6 धावा. दुसरी ओव्हर चालू आहे. पाच चेंडू 7 धावा. ए, 22 नाही आहेत ना. बॅट को लगा, 22 नाहीये. हम पंच पंच, अरे पंच सांगतोय ना. पंचांशी कर्णधार बोलतील, योग्य तो निर्णय घेण्यात येईल. काळजी करू नका, आपल्याकडे डिजिटल सगळं उपाय योजना आहेत. 5च धावा 4 चेंडू.
सहा धावा. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. नाही नाही, याच्या आधीचा रन नाही. 5 होते, याच्या आधीचा रन नाही तो. 5 होते, तो पायाला लागला ना, सोनू परत आला ना वर. रन 6. अरे ते मोसा चुक होतात मोजायला. 6 रन. तुम्ही कोणी बोलू नका ना, पंचांना विचारा, पंच योग्य ते नाही. नाही तुम्हाला नाही त्याचा 2 ओव्हर नंतर 6 धावा. व्हाईट बॉल. खेळाडूंना खेळू द्या त्यांचा योग्य खेळ. कोणी बाहेरच्या व्यक्तींनी बोलू नका. आनंद जाधव गोलंदाजीसाठी आणि फलंदाजी करत आहेत सोनू सय्यद. सात धावा. 0 बॉल. 2 खेळाडू एकमेकांना पंच 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 इथल्या कोणत्या खेळाडूंनी बोलू नका. पंच जे काय ते निर्णय घेतील. इथल्या खेळाडूंनी काही बोलू नका. पंच जो आहे तो निर्णय घेतील. पंच पंच अरे बाहेरचे अरे बोल. तुम्ही मागे व्हा. इथले जे प्रेक्षक आहेत त्यांनी मागे व्हायचं आहे. इथले जे प्रेक्षक आहेत त्यांनी मागे व्हायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी त्यांच्याशी वाद घालू नका. सगळ्यांना विनंती आहे, थोडा सामना अतिशय अटीतटीचा आहे. कोणत्या दुसऱ्या टीमचं नुकसान नाही होणार याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. च्या ग्राउंड लाईन पासून सगळ्यांनी बाहेर थांबायचं आहे. अंपायर चेक करत आहेत. आतापर्यंत 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 7 धावा. या चेंडूचा निर्णय येणं बाकी आणि संघाला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. पंच थोड्याच वेळात आपला निर्णय. 1 रन. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. 1 रन. सगळ्यांना विनंती आहे, बघा तुमचाच रन त्याच्यामुळे गेलेला आहे. तिथे कोणी थांबू नका. ग्राउंड लाईनच्या सगळ्यांनी बाहेर जा. 8 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. 8 धावा. विजयासाठी 13 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. विजयासाठी 13 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. फलंदाजीसाठी सचिन आणि सुंदर असा आनंद जाधव यांच्याकडून डॉट बॉल. तेवढंच सुंदर यष्टीरक्षण बाबू परब यांच्याकडून. 2 चेंडू 8 धावा आणि 1 धाव चोरलेली आहे सचिन यांनी. 3 चेंडू 9 धावा. विजयासाठी 12 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. विजयासाठी आणखी 12 धावांची गरज. कर्णधार सोनू सय्यद सुंदर असा एक चिकीरन चोरलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्या संघासाठी प्रयत्न करताना कर्णधार सोनू सय्यद. 4 चेंडू नंतर 10 धावा. विजयासाठी 11 धावांची गरज. उत्कृष्ट असा फटका मारण्याच्या नादात डॉट बॉल. सचिन यांनी बॉल मिस केलेला आहे. आनंद जाधव यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी. 10 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू. या ओव्हरचा शेवटचा बॉल. विजयासाठी 11 धावांची गरज. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि सोनू सय्यद आउट झालेले आहेत. कर्णधार सोनू सय्यद
एकाकी झुंज देत होते त्यांचा देखील इथे विकेट गेलेला आहे. एका चिमुकल्या आयुष परब यांनी कर्णधार बाबू परब यांचे चिरंजीव आयुष परब यांनी रन नाही 10 धावा. अरे ते माझ्यामध्ये 1-2 ते नाही मध्ये ते वरती लिहितोय ते रन. 3 ओव्हर नंतर 10 धावा विजयासाठी. शेवटच्या ओव्हर मध्ये 11 धावांची गरज फलंदाजीसाठी. अनिल गुडील आलेले आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला सचिन, ते देखील एक माजी भारतीय सैनिक आहेत. सैनिक दलात त्यांनी त्यांची कारकीर्द पार पाडून आता ते सध्या पोलीस सेवा करत आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक अभिनंदन. आणि फिल्डिंग मध्ये देखील योगेश सुर्वे आणि गोलंदाजीसाठी कर्णधार अंकुश परब. अटीतटीची लढत. 6 चेंडू 11 धावांची गरज. पहिला चेंडू 1 धाव, उत्कृष्ट टॅप शॉट आणि बॉल गेलेला आहे आणि नवीन बॉल देण्यात यावा. 5 बॉल में 10 चाहिए. 5 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आणि उत्कृष्ट अशी बॉलिंग करताना पण हा बॉल हुकला आहे. कट लागून बॅट्समॅन आउट. बॅट्समॅन आउट. विकेट गेलेला आहे. अनिल गुडील बाद झालेले आहेत. दुसरा शॉट, जोरदार शॉट. मॅच अशा वळणावर आलेली आहे की बॅट्समनला हिट करण्याशिवाय पर्याय नाही आहे. 4 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना कर्णधार अंकुश परब तिसरा चेंडू घेऊन आणि अक्षय कदम यांनी बॉल कलेक्ट करून थ्रो केलेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज फलंदाजीसाठी. सचिन सामना जिंकण्यासाठी 2 चौकार आणि 1 सिंगल चोरण्याची गरज. आपण बघूया सचिन. जोरदार. बाबू परब यांनी ही मॅच जिंकवली तर सूरज सोळंकी यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस. 2 चेंडूमध्ये 8 धावा. अतिशय विनोद कानडी यांना 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारले तर इलाइट 11 हा संघ फायनल मध्ये जाईल. अक्षय कदम अतिशय उत्कृष्ट कॅच. व्हेरी गुड अक्षय कदम. मॅच विनिंग कॅच घेतलेली आहे अक्षय कदम यांनी. अंकुश परब यांनी 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना लागू झालेलं आहे त्यांचे साले सूरज सोलंकी यांच्याकडून. एका चेंडूमध्ये 8 धावाची गरज इलाइट 11 संघाला आणि रॉयल स्मॅशर संघाकडून गोलंदाजीसाठी अंकुश परब. विजयी संघ रॉयल स्मॅशर्स फायनल मध्ये गेलेली आहे. अतिशय उत्कृष्ट असा खेळ. अतिशय उत्कृष्ट असा खेळ रॉयल स्मॅशर संघाने सुरुवातीपासून विजयात नाही बापू. अतिशय उत्कृष्ट. आपल्या इथे आता यानंतर लगेच फायनल होणार आहे. फायनल मध्ये रॉयल स्मॅशर विरुद्ध फायर ब्लेझर हे 2 संघ पोहोचलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आपल्या खेळाचं प्रदर्शन करून फायनल साठी सज्ज झालेल्या 2 टीमा फायर ब्लेझर्स विरुद्ध रॉयल स्मॅशर्स. आपले आजचे स्पॉन्सर नैनी लिलारे एरोला फैशन, इनका भी इधर हार्दिक स्वागत. अपनी आज की स्पर्धा के लिए उन्होंने विशेष आर्थिक सहकार्य किया है. मंडल की तरफ से उनका विशेष आभार. अपने सारे उत्सव, श्री गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, इन फेस्टिवल्स में भी वो उनका विशेष सहकार्य रहता है. उसके लिए भी उनका तहे दिल से धन्यवाद. थोड्याच वेळात आपल्या श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीगचा महाअंतिम फायनल सामना खेळण्यात येणार आहे आणि दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट प्रीमियर लीग तर्फे. प्रीमियर लीगचे नियोजन अमित टेगनाळे आणि संदेश थोरात यांनी अतिशय चांगल्या रीतीने केलेले आहे.
त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि इतर डेकोरेटर अनिल गुडील, कॅमेरा टीम, SSS लाईव्ह आणि इतर जे कोणी नियोजनात सहभागी होते त्या सगळ्यांचे विशेष आभार. खूप खूप धन्यवाद. थोड्याच वेळात हा महाअंतिम फायनल चा सामना रॉयल स्मॅशर्स विरुद्ध फायर ब्रेझर्स खेळण्यात येईल.